वा वा, ठीक. ऐका 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 कामाचं. ग्रामीण भागात 10वी झाली. दोन मित्र होते. 10वी झाली. शक्यतो 10वी आपल्या आपल्या गावातच होते, गावाच्या जवळच्या परिसरात होते. आणि 2 मुलं आले इकडे शहरात. कशासाठी? कशाला आले 2 शहरामध्ये? स्वप्न घेऊन आले, नसीब उजळण्यासाठी आले, ध्येय घेऊन आले की कुछ तो जिंदगी में करना है, अब गाव में रहना नहीं. मग घरच्यांनी पाठवलं, जा बाबा, आमची होईल थोडीशी परेशानी, पण आम्ही तुला पैसे पुरवणार, तू जा. दोघं आले. परिस्थिती दोघांची नाजूक. आल्यानंतर दोघं एकच रूम केली, एकाच महाविद्यालयात ॲडमिशन घेतलं, एकाच क्लासला चालले, दोघं सोबत. मग हळूहळू हळूहळू हळू दोघांचं सर्कल बदलत चाललं. बदलतं. मित्र बदलायला लागले. एक त्यांच्या बाजूला बसायला, एक याच्या बाजूला बसायला लागला. मित्र बदलायला लागले. तोपर्यंत 11वी 12वी झाली. जरा आता अजून जास्त मित्र वाढले. पुन्हा हळूहळू ग्रॅज्युएशन झालं. आता एकाला वाटायला की मी आता MPSC करावं, तो MPSC करायला लागला. दुसऱ्याला वाटलं की आता आपण जरा काहीतरी केलं पाहिजे, पण याच्या ओळखी वाढल्या. शहरातल्या मोठ्या मोठ्या मुलांची ओळखी वाढल्या, बुलेटवाल्यांच्या वाढल्या. बुलेटवाल्यांच्या वाढल्या. प्रोझोनला चालला. आणि मग याला असं वाटलं की आता हा जरा थोडासा जास्त झाला आहे, आता आपण याच्यासोबत राहू नये. याने रूम बदलली. एक तिकडे गेला राहायला, याने जरा दुसऱ्या भारी पोरांसोबत रूम केली. आता दोघं सेपरेट झाले. जो अभ्यासाला टिकून राहिला त्याला वेळ नाही आहे. तो वेळ देत नाही म्हणून हे त्याला चिडवत होते. त्याला माणुसकी नाही आहे. अरे चल ना, चल ना प्रोझनला, चल ना फिरायला, चल ना मग बऱ्याला जाऊ. नाही, अभ्यास आहे. दलिंदर काय अधिकारी होणार आहे तो? मग हळूहळू हा वाढदिवस करायला लागला. मित्र वाढले. रोडवर केक कापला एके दिवशी. त्या ग्रुपमध्ये आला हा, हॅपी बर्थडे टू यू. आणि एके दिवशी हा प्रेमात पडला. जिना मरना तेरे संग. आणि ते अभ्यास करू लागलेत. संपर्कच तुटला दोघांचा. त्याला तसेच मित्र मिळाले जे तसेच अभ्यास करत होते. तसाच मेहनत करण्याचा सगळ्यांचा तो प्रकार होता. तो त्यांच्यासोबत अटॅच झाला, त्यांच्यासोबत डिस्कशन. त्याची लाईफ वेगळी. तो गावाला सणाला नाही, सप्त्याला नाही, खंडोबा जत्रेला नाही, महालक्ष्मीला नाही. हा इथून गावातलं राजकारण करायला लागला. कोण आलंय, शहरातल्या जरा राजकीय पुढाऱ्यांची ओळखी झाल्या, त्यांच्यासोबत फोटो काढून स्टेटस ठेवायला लागला. त्याला हे माहीतच नव्हतं की स्टेटस ठेवणं आपलं स्टेटस वाढत नसतं कधीच. आणि असे बरेच दिवस गेल्यानंतर तुझी एकटं अभ्यास करत होतं का, त्याचा रिझल्ट आला ना, पेपरलाच बातमी, यार ते पास झालं काय, बाबा बाबा बाबा. क्लास 1 अधिकारी झालं ते. आणि ये ना मग रात्री माल मारूनच फोन केला, भावा मेरे को मालूम था तो कुछ ना कुछ जरूर करेगा, आय एम प्राऊड ऑफ यू. माझ्या झाल्या रे काही चुका, पण तू नाव केलंस. इकडं त्याची कोणालाच माहिती नव्हती ते काय करत आहे ते. दुसऱ्या दिवशी गावात बॅनर लागलाय. दुसऱ्या दिवशीपासून परिसरात सत्कार सुरू झालेत. शाळेने सत्कार ठेवला. याचं जिच्यावर प्रेम केलं तिनंच लग्नाची पत्रिका दिली की दिवशी. हे 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 ती गेली.
शिक्षणही गेलं. आता काय वय बी संपलं. आता इव्हन वर्टेक्समध्ये आलं तरी समजाना. कारण आता वास्तव आहे ना, आता काय ते समजाना. टायपिंग करायला गेलं तर वाय सापडाना. हां, काही वाचाय गेला तर मन लागाना. बाकीच्या मित्राचे लग्न व्हायला लागले. मग हा मोटिवेशनल लेक्चर अटेंड करून कन्फ्यूज व्हायला लागला. आणि एके दिवशी हा फ्रस्ट्रेटेड झाला. स्वतःलाच बोलायला लागला, प्यार बीर सब झुटा होता है. हां, कारण एकदा वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा शानपणा येऊन उपयोग नाही. साप निघून गेल्यानंतर काठी सापडली. मग आता तो अधिकारी झाला. त्या परिसरातल्या मोठ्या माणसाने संपर्क केला. बड़े लोगों को कॉन्टॅक्ट करते. संपर्क केला. काहीतरी करून त्याचं लग्न झालं. ती पोरगी अधिकारी होती, ती नातेवाईक अधिकारी. हा सिंपल साधा माणूस याच्या एकाच्या मेहनतीमुळे याचे नातेवाईक सगळे मोठे मिळाले. याला साडू मोठा मिळाला, सासरा मोठा मिळाला, सासऱ्याचा भाऊ मोठा मिळाला, त्या मुलीचा काका मोठा मिळाला. कळालं ना तुम्हाला? सगळं तेच. मग हा साधा माणूस एक दिवस मोठा झाला. हे मेहनतीच्या जोरावर, त्यागाच्या जोरावर. ज्याने सुरुवातीला खूप भोग भोगले, त्यांच्या आयुष्यात वाट लागली. मग याने दुसरा होता तो, ज्याने जे मजे हाणले इथं, म्हैस माळ, पुन्हा म्हशी घेतले. हां, माळ तर राहिलाच नाही. हे वास्तव आहे का फक्त स्टोरी आहे? हां, हे वास्तव आहे. तर आपण ठरवायचं की ज्यांनी सुरुवातीच्या काळात खूप मेहनत केलेली आहे, त्यांचं उर्वरित लाईफ एवढं लॅविश चालू आहे. म्हणून आपल्या जीवनातल्या छोट्या छोट्या लोभाला आपण अट्रॅक्ट व्हायचं नाही आहे. छटूरमुटूर प्रेमात पडायचं नाही आहे. हां, काहीच नसते पुन्हा राहत. इकडं तिकडं छोट्या मोठ्या पोरांच्या पार्टीला जायचं नाही आहे. आपलं टार्गेट, आपण एक दिवस हीच दुनिया तुम्हाला टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे.